तुम्ही जर भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण भीमाशंकरचं मंदिर अजून 1 महिना बंद असणार आहे। का ते सांगतेस, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा, कारण अशा महत्त्वाच्या आणि तुमच्या फायद्याच्या बातम्या आम्ही तुम्हाला रोज देतो। तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी आता 31 मे 2026 पर्यंत बंद राहणार आहेत। यापूर्वी हे मंदिर 9 एप्रिलला उघडणार होतं, मात्र जिल्हा प्रशासनाने हा कालावधी आता 1 महिन्याने वाढवला आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भीमाशंकर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत। मंदिराच्या मुख्य सभामंडपाचे आणि घुमटाचे काम अजूनही प्रगती पथावर आहे। तसेच पायऱ्या मार्गाचं काम सुरू असल्याने भाविकांना तिथे प्रवेश देणं सध्या धोक्याचं ठरू शकतं। भीमाशंकरमध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ही कामं पूर्ण करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। भाविकांची सुरक्षा आणि भविष्यातील चांगल्या सुविधांसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा निर्णय घेतला आहे। आता भाविकांना थेट जून महिन्याच्या सुरुवातीलाच महादेवाचं दर्शन घेता येईल। मग तुम्ही एप्रिलमध्ये भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन केला होता का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।